नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्या ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण जो मंत्र पोस्ट करणार आहोत तो गणपती बाप्पांचा विशेष मंत्र आहे आणि सध्या सगळीकडेच महाराष्ट्रात राजकारणाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर याच्यामध्ये इच्छुक उमेदवारांना एक कामी येईल असा मंत्र पोस्ट करण्याचा आजचा आपला मानस आहे आणि आपण तो पोस्ट करणार आहोत. तर मंत्राचं नाव आहे विजय गणपती मंत्र. ही उपासना जी आहे ती सगळी गणपती बाप्पाच्या अधीन आहे, गणपती बाप्पाच्या कृपेखाली आहे आणि या उपासनेचा निश्चित फायदा होतो हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. उपाय असा आहे माऊली हो, ह्या विजय गणपती मंत्रासाठी तुम्हाला याचे फायदे पहिले सांगतो. ह्या मंत्राच्या 1.25 लाख जप अनुष्ठानाने निश्चित विजयप्राप्ती होते. मग ती राजकारण असो, कोर्ट कचेरी असो, वादविवाद असो की कुठलीही स्पर्धा असो, हा मंत्र विजयाची खात्री देतो. याचं विधान शुभ मुहूर्तावर, ह्या वाक्याला, या शब्दाला भर द्या. शुभ मुहूर्त सर्वतोपरी शुभ पाहिजे. संकल्पसहित मंत्र जप अनुष्ठान सुरू करावे. स्वतःला शक्य नसेल तर गुरुजींकडून करवून घ्यावे. जप पूर्ण झाल्यावर आपली पात्रता असेल तर दशांश हवन, तर्पण, मार्जन, ब्राह्मण भोजन आणि यथाशक्ती दानदक्षिणा द्यावी व आवर्जून 5 कुमारी कन्या भोजन अवश्य द्यावे. त्यांना तुमच्याकडनं भेटवस्तूही देऊ शकतात. महत्त्वाचे कामाला जातेवेळी लाल फुले, लाल कण्हेर, मोतीचूरचे लाडू श्री गणेशाला अर्पण करून पुढे कार्यास जावे. लाभ निश्चित होतो. राजकारणासाठी ह्या मंत्राचा वापर करणार असाल तर सोबत सूर्योपासना महत्त्वाची आणि सूर्योपासनेसोबत वास्तूचे उपाय, वनस्पती उपाय हे आवर्जून करावे. विशेष महत्त्वाचे, ही उपासना सुरू करण्यापूर्वी श्री शिवसहस्रनाम स्तोत्र अवश्य जातकाने स्वतः वाचायचं आहे. हे गुरुजी लोकांकडनं वाचवून नाही घ्यायचं, हे जातकाने स्वतः वाचायचं आहे. रोज वाचलं तरी चालेल. आणि मंत्र अशा प्रकारे आहे. ओम वरदाय विजय गणपतये नमः. ओम वरदाय विजय गणपतये नमः. ओम वरदाय विजय गणपतये नमः. असा मंत्र आहे माऊली हो. या मंत्राचा लाभ घ्या. हातात आता सध्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये वेळ जरी कमी असेल तरीही केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तुम्ही अवश्य करू शकता. स्वतःला शक्य नसेल तर गुरुजी लोकांकडनं करून घ्या. याचा फायदा निश्चित होईल. आणि ज्याची पात्रता नाही आहे किंवा ज्याला शक्य नाही आहे की मी गुरुजी लोक लावू शकतो किंवा काय, त्यांनी किमान रोज 108 वेळा तरी हा मंत्र जपून पुढच्या कामाला लागावं. बाकी सगळं गणपती बाप्पांच्या हातात आहे. आणि ज्या ज्या लोकांना ह्या कामामध्ये यश प्राप्त होईल त्यांनी आवर्जून इथून पुढे आयुष्यामध्ये गणपती बाप्पाची उपासना, सेवा ही आवर्जून करायची आहे. त्याच्यामध्ये खंड करायचा नाही, जेणेकरून तुम्ही पुढेही तो लाभ घेत राहाल. बाप्पाची कृपा तुमच्यावर पुढे कायम राहील. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.